ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपतये नमः. आजची कविता आहे माझी. कवितेचं महत्त्व आहे कारण का युनेस्कोच्या यादीमध्ये, जागतिक यादीमध्ये 12 किल्ल्यांना सन्मान मिळाला आहे. आणि महाराष्ट्राला खरोखर आनंद देणारी, अभिमान वाटणारी ही गोष्ट आहे. आणि म्हणूनच मला वाटलं की आपण एक साधी कविता, एक आठवण म्हणून राहील आणि ती कविता लिहावी. आणि म्हणून मी कविता लिहिण्याचा प्रारंभ करतो आहे. कवितेमध्ये ह्या ज्या घडामोडी घडतात त्याचा काही उल्लेख करायचा मला आनंद वाटतो. आणि आता विशेष म्हणजे महाराष्ट्राची गोष्ट आहे. महाराष्ट्राला आनंद देणारी, भूषण देणारी अशी जी कथा आहे ती आपल्यालाही सांगण्याचा मला आनंद मिळतो आहे. नमस्कार. तर कवितेला मी सुरुवात करतो आहे. महाराष्ट्र गौरवस्थान, महाराष्ट्र गौरवस्थान, महाराष्ट्राला जगाच्या नकाशावर मिळाले स्थान, महाराष्ट्राला जगाच्या नकाशावर मिळाले जागतिक स्थान, महाराष्ट्राचा जागतिक मानाचा दिन, महाराष्ट्राचा जागतिक मानाचा दिन, युनेस्कोच्या जागतिक यादीत झाला सन्मान, युनेस्कोच्या या जागतिक यादीत 12 किल्ल्यांचा झाला सन्मान, छत्रपती शिवाजी महाराज गौरवस्थान, छत्रपती शिवाजी गौरवस्थान, रायगड प्रतापगड राजगडपणा, रायगड प्रतापगड राजगडपणा, शिवनेरी सिंधुदुर्ग गालेर लोहगड, विजयदुर्गची खांदेरी मानाचे स्थान, कोल्हापूर पन्हाळ जगाच्या नकाशात मान, कोल्हापूर पन्हाळ जगाच्या नकाशा मान, महाराष्ट्राचे आज सर्वत्र गुणगान, महाराष्ट्राचे आज सर्वत्र गुणगान, आम्हा सर्वांना असे मात्र अभिमान, आम्हा सर्वांना असे अभिमान, गौरवस्थान माझे कवितेतून गुणगान. हे गौरवाचं स्थान मी गुणगान आहे हे ते कवितेतून करतो आहे. म्हणून गौरवस्थान माझे कवितेतून गुणगान. थोडक्यात सविस्तर केले आम्ही वर्णन, थोडक्यात सविस्तर केले आम्ही वर्णन, महाराष्ट्राचे गौरवस्थान, जागतिक गौरवस्थान. नमस्कार. आणि हे आता थोडक्यात असं वर्णन केलेलं आहे मी. आणि अर्थातच सविस्तर वर्णन करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि तो शक्यतो कवितेतून थोडक्यात करण्याचा अधिक प्रयत्न असतो. नमस्कार. ओम गम गणपते नमः.